हरवलेल्या व्यक्ती या सगळ्यांशी आपण खरं तर टेलिपॅथीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेऊ शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो घरी येण्यासाठी. नळ गळती असते तर ही पण एक साईन खूप चांगली नाही आहे. म्हणजे वारंवार प्लंबिंगचं काहीतरी तुम्हाला इश्यूज येणं, पाणी गळणं किंवा आपण म्हणतो ना सांडपाणी सगळं साठून राहणं, तर हे सगळं सुद्धा एक थोडेसे एक संकेत असतात निगेटिव्ह याचे. घरात जर एखादी घटना घडलेली असेल, चोरी घडलेली असेल किंवा काही घडू शकतो, समजा कृत्य घडलेलं असेल, तर तशा वेळेस आपण त्या वास्तूची मदत घेऊ शकतो का? केलं होतं त्यांच्याकडे, तर त्या म्हणाले आमच्याकडे 4 लॅपटॉप बंद आहेत आणि आम्ही तसेच ठेवले. म्हणा ते का ठेवले तुम्ही? तर म्हणजे मी आतापर्यंत ऑलमोस्ट 500 घरांशी तरी बोललेली आहे जवळजवळ. तर कुणी वास्तुशास्त्र केलं पाहिजे आणि कुणी वास्तू टेलिपॅथी केलं पाहिजे? की कोणाचे फोनवर अरे भाट टेलिपॅथी आहे, मी तुझीच आठवण काढली होती आज, किंवा मी तुला फोनच करणार होते, आपण असं सहज म्हणतो. तर खरंच ही टेलिपॅथी आहे. 500 पेक्षा जास्त घरांशी संवाद साधलेला आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत का की जे सारख्या सारख्या तुम्हाला सांगण्यात आले की म्हणजे घरांना काय आवडतं बेसिकली असं जर म्हटलं तर या गोष्टीमध्ये सगळ्यांनाच फायदेशीर. आपण जिथे शिजवलेलं अन्न पदार्थ आणून ठेवतो, म्हणजे आपल्या डायनिंग टेबलवर आणून ठेवतो, डायनिंग टेबलवरती औषधं ठेवतात लोक. हे तर अतिशय चुकीचं आहे. स्वयंपाकघरात आणि डायनिंग टेबलवरती अजिबात औषधं ठेवायची नाहीत. पण एखाद्या वास्तूत आपल्याला अनइझी सुद्धा फील होतं सर, आणि आपल्याला असं वाटतं की आपण कधी एकदा इथून बाहेर जातोय आणि आपल्याला तिथे काही खावंसं वाटत नाही, बसावंसं वाटत नाही. सो कारण त्याचं हेच आहे की आपल्याला ते जाणवत असतं, कुठेतरी फील होत असतं, कारण ती ऊर्जा काहीतरी बिघडलेली आहे. हे आपल्याला आपल्यातली ऊर्जा सांगत असते. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप स्पेशल असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग पण असणार आहे. कारण आजपर्यंत आपण जवळपास 250 पेक्षा जास्त पॉडकास्ट केलेले आहे, परंतु आजच्या पॉडकास्टचा जो टॉपिक आहे त्यावरती एकही पॉडकास्ट झालेला नाहीये. म्हणून खरंच हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यासाठी आपण आपल्या एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर सायली राणे वैद्य, आणि या मॅम टेलिपॅथीच्या एक्सपर्ट आहेत, त्याचबरोबर त्या मॅरेज काउन्सिलर सुद्धा आहेत, त्याचबरोबर त्या फ्लॉवर रेमेडीजच्या सुद्धा एक्सपर्ट आहेत. अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांनी आजपर्यंत अनेक लोकांना हेल्प केलेली आहे. पण मला असं वाटलं की बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती आपले पॉडकास्ट झालेले आहेत, परंतु टेलिपॅथी हा जो टॉपिक आहे त्यावरती आज आपण पॉडकास्ट करायला हवा, आणि म्हणून आज आपण मॅमला इथे इन्व्हाइट केलेलं आहे. तर आज आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर सायली मॅम, तुमचा श्रीमंत स्टुडिओवरती हा पहिलाच पॉडकास्ट आहे, तर खरंच खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. येस. तर सगळ्यात आधी मी तर तुमच्याबद्दल सांगितलंय, पण आमच्या ऑडियन्सलाही तुमच्याबद्दल एक ऐकायला आवडेल, तुमची स्टोरी काय आहे? ओके, बर, मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते की एक नॉर्मल जी गृहिणी असते तसंच माझंही लाईफ होतं. BA पर्यंतचं माझं खरं आधी शिक्षण झालं, त्यानंतर लग्न झालं, 2 मुली आहेत मला, आणि महाबळेश्वर ठिकाणी आमचा हॉटेलचा व्यवसाय आहे. अनेक वर्ष तो व्यवसायच बघितला, म्हणजे तिथेच मदत केली मिस्टरांना. पण जशा मुली मोठ्या होत गेल्या आणि व्यवसाय पण एक सेट झाल्यावरती असं एक डोक्यात आलं की आपल्या स्वतःसाठी काहीतरी शिकायला हवंय. आणि मुळात पहिल्यापासूनच सायकोलॉजीची आवड असल्या कारणाने मग पुढे शिकायचं ठरवलं. आणि अर्थात माझ्या सगळ्या घरातल्या, माझ्या सगळ्या कुटुंबाचा त्यासाठी खूप मला मदत, सहकार, सपोर्ट खूप होताच, आणि त्याच्याशिवाय आपण नाहीच करू शकत. आणि मग मी पुढे शिकले. आधी एक छोटा कोर्स करून बघितला काउन्सिलिंगचा, मग त्यात गती, मग डिप्लोमा, मग पुढे असं करत करत ती जर्नी MPhil पर्यंत झाल्यावर पण असं वाटलं की अजून पुढे शिकायला हवंय. म्हणून मी MPhil माझं मॅरेज काउन्सिलिंग मध्येच केलेलं आहे, आणि त्याच्या पुढे मग PhDचा विषय काय घ्यायचा, आपण डॉक्टरेटसाठी काहीतरी वेगळं करायला हवं. तर काउन्सिलिंगची आवड आणि पुन्हा मानसशास्त्राची आवड असल्या कारणाने मी थोडा वेगळा विषय निवडला की LGBTQ कम्युनिटीसाठी आपल्याला काउन्सिलिंग कशी मदत करते, किंवा समाजातून त्यांना काय सपोर्ट मिळायला हवाय, त्यांची मानसिकता काय, या सगळ्याबद्दल खूप क्युरिओसिटी होती. म्हणून मी तोच विषय घेऊन त्याच्यामध्ये डॉक्टरेट आहे. तर हे सगळं शिक्षण झालं, हे वेगळं. पण जेव्हा ऍक्च्युअल काउन्सिलिंगला सुरुवात केली मी, तेव्हा असं जाणवायला लागलं की लोक मोकळं बोलत नाहीत, पटकन सांगत नाहीत, खरं काय मनात आहे ते बाहेर येत, ओपन अप होत नाहीत. मग मी त्यासाठी ग्राफोलॉजीचा एक कोर्स केला, त्यात पण मला इंटरेस्टही होता. त्यामुळे मी थोडंसं लिखाणावलं, हस्ताक्षर आणि सही बघून थोडासा माणसांचा काही स्वभाव कळतोय का हे बघायला लागले. त्याच्यानंतर पुष्पाऔषधी पण अर्थात स्वभावावरतीच औषध देण्याचं काम करतात.
त्यामुळे मी ते शिकले. त्याच्यामध्ये मी गेली 5-6 वर्ष प्रॅक्टिस करते आणि मी ते वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं शिकली पुण्यामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये. त्याची माझी एक फर्स्ट लेवल झालेली आहे, ज्याचं सर्टिफिकेट माझं लंडनचंच आहे. सो ते शिकले, त्याची आवड. आणि आम्ही सगळेच वैद्य कुटुंबीय अतिशय प्राणीप्रेमी आहोत. तर आमच्याकडे सतत म्हणजे माझ्या लग्नानंतर कायम घरात कोणीतरी कुत्रा असायचाच, डॉग असायचा. काही वेळेला 1-2, काही वेळेला 4-4 सुद्धा होते. तर त्यावेळेला मग मी टेलिपॅथीबद्दल ऐकलं होतं त्यावेळेला आणि मला खूप क्युरियोसिटी होती की खरंच आपल्या घरातला जो डॉग आहे तो सांगतो का, सगळं बोलतो का, कसं बोलतो, काय करतो. म्हणून जे ॲनिमल टेलिपॅथी कम्युनिकेटर होते त्यांच्या 2-3 जणांकडनं मी माझ्या अनेक डॉगचं बोलून घेतलं होतं, म्हणजे त्यांच्याशी की त्यांचं काय म्हणणं आहे. आणि त्यानंतर मग ही खऱ्या अर्थाने ही जर्नी माझी सुरू झाली. आणि मग मला स्वतःला पण खूप अशी इच्छा झाली की आपण हे शिकायला हवंय, आपण आपल्या घरातल्या प्राण्यांशी बोलू म्हणून मग मी एकांकडे शिकले. तेव्हा फक्त त्यांच्याकडे मी प्राण्यांशी कसं संवाद साधायचा हे टेक्निक शिकले. आणि तेव्हाही मी असा काही वेगळं प्रोफेशनली काही करण्याचा असा डोक्यात विचार नव्हता. माझ्याच घरातल्या फक्त प्राण्यांशी बोलणं हाच त्यातला एक हेतू होता. पण पुढे जसं जसं लोकांनाही हळूहळू माहिती झालं टेलिपॅथीबद्दल, तर मी अनेक वेगळे कोर्सेस बाहेर पण लिहिणारे लोकांचे ऐकत होते, वाचत होते. तर त्याच्यामध्ये एक विशेष वेगळेपण असं होतं की वास्तूशी आपण संवाद साधू शकतो टेलिपॅथीच्या माध्यमातून. ते मला थोडंसं वेगळं वाटलं, म्हणून मी 2-2.5 वर्षांपूर्वी पुण्यातल्याच एका मॅडमकडे कोर्स केला तो आणि त्यांच्याकडे मी ते शिकले. आणि मला माहिती नाही की मी असं काही वेगळं किंवा ही कुठली दैवी देणगी असं नसते. हे एक सोपं छान असं टेक्निकच आहे की जे सगळे शिकू शकतात आणि सगळे त्याचा वापर करू शकतात. पण मला त्यात छान गती पण आली आणि मग लोकांच्या समस्या, मग घरात काही अडचणी असतील तर अशा अनेक केसेस माझ्याकडे यायला लागल्या आपोआपच. आणि आता मी त्यात पण जास्ती करून काम करते की घरात काही अडचणी असतील तर तुमच्या घरातली ऊर्जा बघणे, टेलिपॅथीच्या माध्यमातून तुमच्या घराच्या ऊर्जेशी आपण संवाद साधू शकतो. अशी खरी ती जर्नी आहे टेलिपॅथीची. येस. आणि मला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला स्वतःपासून आवड होती, मनापासून आवड होती. कारण ज्यावेळेस आपला कॉन्टॅक्ट झाला होता, मी तुमचा व्हॉट्सअपचा डीपी पाहिला होता, त्यावरही तुमच्या कुत्र्याचा फोटो आहे वाटतं. तर ते पाहून पण मला एकदम छान वाटलं होतं की यार कोणाचं एवढं प्रेम असतं का म्हणजे आपल्या पाळीव प्राण्यांवरती. तर त्यातूनच तुम्ही ते काम करताय, म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जास्त सक्सेस मिळते, कारण ती आवड आहे म्हणून त्यात जास्त सक्सेस आहे. तर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही प्राण्यांशी कम्युनिकेट करू शकता, तर त्याचा एखादा इंटरेस्टिंग किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. आत्ता अगदी लेटेस्ट मी सांगते, तोच मला आठवलाय, कारण अनेक आहेत माझ्याकडच्याच अनेक. म्हणजे मी म्हटलं ना, माझ्या लग्नानंतर म्हणजे जवळ 25-26 वर्षामध्ये आमच्याकडे जवळजवळ 50 वेगवेगळे डॉग्स होऊन गेले असतील आमच्याकडे. पण तरी सुद्धा आत्ता माझ्याकडे एक क्लायंट आले होते, त्यांचा मी किस्सा सांगते. त्यांची कॅट गेली आणि त्यांनी विचारलं की तिच्या जाण्याचं कारण काय होतं. तर तिच्याशी संवाद साधल्यावर कळलं की ती कुठेतरी एका पाईपमध्ये गेलेली असताना कोणीतरी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असेल रस्त्यातल्या लोकांनी आणि तिला काठीने मारलं होतं. तर पाठीवर मारल्या कारणाने इंजुरीज बरीच झाली होती आणि मग तिला थोडे हेवी अँटीबायोटिक्स दिले गेले. त्या सगळ्याचं प्रेशर थोडं तिच्या लिव्हरवरती आणि तिच्या हार्टवर आल्या कारणाने ती गेली बिचारी. तर ती जी माझ्याशी बोलत होती, तिची जी कोण पालक होती, तर तिला खूप ते ऐकताना रडायला येत होतं. ती म्हणली की हो येस, बरोबर सांगताय तुम्ही, कारण तिने खाणं पिणं बंद केलं होतं, फक्त तिला औषधच चालू होती. तर त्याला किती ती रिस्पॉन्स देणार. आणि मग गेली ती अचानक. मग तिच्या काही इच्छा होत्या का, तिच्या काही आवडी होत्या का. तर मी म्हटलं की तिला निळ्या रंगाची ओढणी खूप आवडायची तुझ्या आईची. तर ते ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटलं की तुम्हाला कसं काय माहिती की ती निळ्या रंगाची. तर म्हणजे तिला प्रचंड आवडायची. ती सारखी येता जाता आईच्या त्या निळ्या ओढणीला हात लावायची किंवा तिला तो स्पर्श आवडायचा. त्यानंतर विशेष एक मला सारखा मेसेज येत होता, तो म्हणजे की रांगोळी काढायला सांग, रांगोळी काढायला सांग. तर मी त्यांना म्हणलं की मला माहिती नाही, असा काहीतरी मला वेगळाच विषय म्हणजे ती सांगते, मेसेज येतोय की आईला रांगोळी काढायला सांग. तेव्हा ती 2 मिनिटं थांबली, शांतच झाली आणि मला म्हणाली की आई माझी रोज तिला घेऊन रांगोळी काढायची आणि तिला इतकी खोड होती की ती रांगोळी पुसून टाकायची. आणि ती गेल्यानंतर आईने रांगोळीच काढणं बंद केलं. आणि मी आईला सारखी म्हणते की आई असं करू नकोस, अगं तू दारापुढे रांगोळी काढ, तू इतके वर्ष काढतेस आणि ती गेली आता म्हणून तू काढत नाही, असं नको करूस, रांगोळी काढ. तर त्यांनी म्हटलं की हे तर कोणालाच माहिती नाही, हे फक्त माझी आई, मी आणि ती एवढ्यांनाच माहिती असलेली गोष्ट ती तुम्हाला कशी काय कळली. म्हणलं मलाही त्यावेळेला थोडंसं वेगळंच वाटलं, रांगोळी काढ, रांगोळी काढा सांग, असं का मेसेज येतोय.
तर असे खूप गमतीशीर अनुभव येतात. आणि जेव्हा त्यांच्या पालकांना आम्ही हे सांगतो ना, किंवा घरातल्या सुद्धा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगीन की अशा जेव्हा लोकांना आम्ही सांगतो त्यावेळेला ते विश्वासच त्यांचा आधी बसत नाही की ही गोष्ट आमच्या घरातली इतकी पर्सनल तुम्हाला माहिती कशी, आणि तुम्ही आमच्या घरी कधी आलेलं नाही, आता तुम्हाला कसं काय माहितीये. तर हे टेलिपॅथीमधून आपल्याला समजतं. खरं तर ऐकायला पण इंटरेस्टिंग आहे की म्हणजे एक मांजर कशी काय बोलू शकते. पण इथंच मला विचारावं वाटतं की समजा आपण एक समजू शकतो की जे सजीव आहेत त्यांच्याशी आपण कुठल्या तरी माध्यमातून कनेक्ट होऊ शकतो, पण जर घराबद्दल बोलायचं झालं, वास्तूबद्दल बोलायचं झालं तर ते कसं शक्य आहे? हो, कारण हा प्रश्न पहिलाच सगळ्या लोकांना आवडतो की भिंती आहेत त्या साध्या ना, म्हणजे निर्जीव आहे ती गोष्ट. आपण त्या भिंतींशी बोलतच नाही, पण त्या वास्तूची काहीतरी ऊर्जा आहे ना, आपण त्या ऊर्जेशी कायम बोलत असतो. कारण आपण सगळेच जण एका ऊर्जेचा घटक आहोत. म्हणजे आपण मनुष्य म्हणा, आत्मा म्हणा आपल्यातला असणारा, आपण ईश्वराचे अंश आहोत. आणि एक जी मोठी शक्ती आहे त्या प्रत्येक शक्तीचा एक छोटा छोटासा भाग आपण आहोत. मग ते सजीव निर्जीव तिथे काही मॅटर करतच नाही. जिथे चेतना शक्ती आहे तिथे सगळीकडे या गोष्टी आहेत. त्यामुळे अगदी आपल्याला असं वाटतं की वॉशिंग मशीन जरी आपण म्हटलं तरी ते निर्जीव आहेत, पण नाही, त्याच्यात स्पंदनं आहेत, त्याच्यात कुठेतरी ऊर्जा आहे ना, काही क्षणापुरती का होईना पण ती ऊर्जा आहेच आहे तिथे. तर आपण त्या ऊर्जा असणाऱ्या प्रत्येक घटकाशी आपण संवाद साधू शकतो अशा पद्धतीनेच. ओके, तुमचं म्हणणं बरोबर आहे की समजा प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एनर्जी आहे, काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे की त्या माध्यमातून आपण ते कनेक्ट करू शकतो. पण मग याला म्हणजे काही असं आहे का की कुठल्या वेनी आपण जातो किंवा कसं असतं, म्हणजे ऍक्च्युअल वर्कआउट कसं होतं? खूप छान प्रश्न आहे आणि खूप लोकांना हीच उत्सुकता असते की नक्की काय बोलतो. मग म्हणजे त्याच्या म्याव म्याव करण्याची जी एक विशिष्ट ती पद्धत आहे त्यावरून तुम्ही ओळखता का, किंवा भुंकण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत जर असेल, किंवा त्या आवाजाचा स्वराचा काय म्हणतात त्याची फ्रिक्वेन्सीवरून तुम्ही ओळखता का, तर तसं नाहीये. आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातूनच आपल्याला हे सगळे मेसेजेस येत असतात. आणि हे मी म्हटलं तसं पुन्हा सांगते की हे सगळे शिकू शकतात. ही टेक्निक तुम्ही एकदा वापरायला सुरुवात केली की कोणालाही हे जमू शकतं. आणि आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे मेसेजेस येत असतात. फक्त आपल्याला ते डिकोड करता आले पाहिजे किंवा ते समजले पाहिजेत. आणि मग आपण ओळखतो की हा मेसेज मला आलेला आहे आणि याचा हा अर्थ आहे. काही वेळेला अर्थही कळत नाही. जसं मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं की रांगोळी काढ हा मेसेज मला येतो, पण काय नक्की. तर असं मग व्हिज्युअल होतं मला बरेचदा. रांगोळी दिसते समोर, काडी कोणीतरी काढताना दिसतं, अगदी क्लिअर काही वेळेला दिसलं नाही तरी एखादी फिगर दिसते आपल्याला की जी एखादी फिमेल असू शकते, एखादा पुरुष असू शकतो, हे आपल्याला तेवढा फरक ओळखता येतो. इथपर्यंतची अशी एखादी आपल्याला इमेज दिसते. सो या गोष्टी आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला कळतात. सर, आणि वास्तूच्या बाबतीत? वास्तूच्या बाबतीत पण सेम. वास्तूच्या बाबतीत सुद्धा आपल्याला व्हिज्युअल होतं, घरातल्या वस्तू दिसतात, खटकणाऱ्या गोष्टी दिसतात. एखादी ऊर्जा तिथे जर थोडीशी अनस्टेबल असेल असं आपण म्हणूयात, किंवा अगदी नकारात्मकच असते प्रत्येक वेळेला असं पण नाहीये, स्थिर असते काही वेळेला घराची ऊर्जा, की जिथे काहीच हॅपनिंग नाहीये, काहीच घडत नाहीये, चांगले काही रिझल्ट ती वास्तू देत नाही आपल्याला, असं पण अनुभव येतात. तर त्यावेळेला आपल्याला विशिष्ट काही असे खुणा जाणवतात किंवा ह्याच आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला तसे मेसेजेस येतात आणि मग आपल्याला कळतं की या घराची ऊर्जा कशी आहे. आता त्यासाठी टेलिपॅथी तर आहेच, पण मी अगदी साधं पण तुम्हाला उदाहरण देते की एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यांना हा अनुभव येतो बघा की एखाद्या वास्तूत गेल्यावर आपल्याला इतकं छान प्रसन्न वाटतं की आपण बाहेर जाऊ नये असं वाटतं. पण एखाद्या वास्तूत आपल्याला अनइझी सुद्धा फील होतं सर, आणि आपल्याला असं वाटतं की आपण कधी एकदा इथून बाहेर जातोय आणि आपल्याला तिथे काही खावंसं वाटत नाही, बसावंसं वाटत नाही. सो कारण त्याचं हेच आहे की आपल्याला ते जाणवत असतं, कुठेतरी फील होत असतं, कारण ती ऊर्जा काहीतरी बिघडलेली आहे हे आपल्याला आपल्यातली ऊर्जा सांगत असते. ती फ्रिक्वेन्सी मॅच होतच नाही ना सर, त्यामुळे ते आपल्याला जाणवतं आणि म्हणून आपल्याला तिथे अनइझी फील होतं. हा तर अनुभव मी सांगते प्रेक्षकांपैकी सगळ्यांनी घेतलेला असेल कधी ना कधीतरी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये. त्यामुळे आपल्याला तसं जाणवतं. तिथली ऊर्जा जर वेगळी असेल, काही वेगळी एंटिटी असेल तर ती सुद्धा आपल्याला जाणवते. पण परत सांगते की टेलिपॅथीच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला असं काही दिसतं एंटिटी एखादी, तर आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही, कारण आपण खूप दूरवर असतो. टेलिपॅथीचा अर्थच तो आहे की आपण लांब बसूनच ते टेक्निक वापरतो आणि कनेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही, पण आपल्याला कळतात तरी गोष्टी की इथे ह्या गोष्टी अशा आहेत. असे अनेक हॉन्टेड प्लेसेस चे सुद्धा माझ्याकडे म्हणजे केसेस येतात आणि त्यात पण जाणवतं. मग मला नाईलाज असतो काही वेळा सांगावं लागतं की घर बदलावं लागणार आहे, तुम्हाला घर सोडावं लागणार आहे, किंवा मलाही मान्य की प्रॅक्टिकल विचार करता घर बदलणं इतकं सोपं नाहीये. पण टेलिपॅथीची मर्यादा इथेच संपते की याच्यावरती जे उपाय आहेत
ते टेलिपॅथीमध्ये नाहीये, म्हणजे त्याच्यावरती काही इलाज असेल. पण मी असं म्हणते की ऍटलिस्ट तुमच्या घराची ऊर्जा कशी आहे आणि काही अडचणी आहेत का हे मात्र आपल्याला टेलिपॅथीमधून व्यवस्थित समजतं. काही वेळेला नकळतपणाने काहीतरी आपल्याला त्याच्यावरचे छोटे छोटे रेमेडीज पण येतात. म्हणजे हे वास्तुशास्त्र नाहीये, मी पुन्हा सगळ्यांना सांगते, पण तरी सुद्धा जर एखाद्या दिशेला दोष असेल किंवा छोटासा घरात बदल करायचा असेल तर ते सुद्धा आपल्याला त्या ऊर्जेकडून सांगितलं जातं की एवढासा बदल करायला सांगा त्यांना घरामध्ये, ह्या गोष्टी आहेत. एकांच्या घरात तर मी तुम्हाला आता गंमत म्हणून सांगते की सगळं घर छान होतं, पण त्यांच्याकडे एकच खोड होती, वाईट सवय होती की दाराच्या बाहेरच पूर्ण पसारा पडलेला असायचा फक्त चपलांचा. तर ते कुठेतरी त्या ऊर्जेला खटकत होतं. तर मी त्यांना सांगितलं की ती जागा एकतर तुम्ही बदला किंवा ती नीट व्यवस्थित ठेवत जा, त्या चपला स्टँडवर कधीच चपला नसायचं. तर मला प्रॉपर ते दिसायचं. त्यांनाही तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं की तुम्हाला आमच्या घरातल्या चपला कुठे ठेवतोय, कशा ठेवतोय, कसं काय दिसतं. असे अनेक अनुभव येतात सर, वेगळे वेगळे, खूप मजेशीर असतात काही काही. जसं तुम्ही सांगितलं की हॉन्टेड पण आहेत काही एक्सपिरियन्सेस, तर त्यातले काही किस्से आम्हाला ऐकायला आवडतात. हो, एका ठिकाणी तर मला आठवतंय की एक म्हणजे दोन्ही बायकांचीच मला तिथे एंटिटी जाणवली होती. आणि एक मुलगी होती, म्हणजे अशी 7-8 वर्षाची आपण फ्रॉकमधली अशी मुलगी आणि तिची आई असावी. तर त्यांना पण घर बदललं. त्यांना तर खूप म्हणजे त्यांना ऑलरेडी अनुभव येत होते. नाही, मी तर असं म्हणेन की ती माझ्यासाठीच त्यांनी परीक्षा घेतली होती की काय माहिती नाही, पण एकदा त्याच्यावर म्हणजे शिक्कामोर्तब झाल्यासारखं मला पण त्या एंटिटीज दिसल्या. आणि त्या म्हणाल्या की ते म्हणाले की नाही, आम्ही विचारच करतोय की घर सोडायचंय म्हणून, पण एकदा आम्ही बघितला होता पॉडकास्ट असंच आणि आम्ही म्हणलं की आपण एकदा तुमच्याशी बोलून बघूयात की काही अजून उपाय त्यावर मार्ग निघतोय का. तर मी म्हणलं नाही, ह्याला फक्त मार्ग हाच आहे की तुम्ही घर बदला ते. आणि ती त्रास देत नव्हती त्यांना, पण त्याचे अनुभव त्यांना सगळे येत होते सर. म्हणजे त्या घरामध्ये, आणि विशेष करून त्या घरातल्या 2-3 व्यक्तींना ते जाणवायचं. काही लोकांना नव्हतं ते जाणवत, पण त्यातले घरातले सिनियर जे आजोबा होते त्यांना तर प्रॉपर दिसायचं. आणि कारण त्यांची एक थोडीशी आध्यात्मिक बैठक पण होती, त्यामुळे कदाचित असेल, माहिती नाही. पण त्यांना नशिबाने काही तरुणाला त्रास झाला नाही त्या एंटिटीजचा, पण दिसत व्यवस्थित होतं त्यांना. आणि मग त्यांना घर बदलण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि त्यांनी सगळे प्रयत्न करून बघितले, अनेक लोकांना बोलवून बघितलं, पूजा, मोठे मोठे होम वगैरे करून बघितले घरामध्ये, पण तसा काही फरक नाही पडला त्यांनी. आणि मी म्हटलं तसं की त्या एंटिटीने त्रास नक्कीच दिला नाही त्यांना, पण तीच जागा सोडायला सांगितली होती त्यांना. हीच त्या एंटिटीची इच्छा होती. आणि मग पुढे त्यांनी, मला असं वाटतं, जागा बदललीच ती. आता मला असं वाटतं की हा बऱ्याच लोकांचा पण प्रॉब्लेम असतो की जे आपली पारंपरिक वाडे असतात किंवा प्रत्येकाला काहीतरी घर मिळालेलं असतं वारसा हक्काने म्हणा, तर त्या ठिकाणीकडे कोणी जात नाही लवकर किंवा लक्ष देत नाही, तर त्याच्यामुळे त्याची वाईट अवस्था ऑब्व्हियसली झालेलीच असते. पण मग तशा जे घर आहे तिथे जर राहायचं असेल त्यांना, किंवा आता त्यांचं प्लॅनिंग असेल की तिथं पण आपण जाऊयात, तर आधी एनर्जी चेक करून घेतली पाहिजे का? नक्कीच करावी सर, आधी एनर्जी चेक करावी. असेही माझ्याकडे येतात की जे रिडेव्हलपमेंट करण्यासाठीच्या काही वस्तू असतात, किंवा जसं तुम्ही म्हणालात आता की कोणाला ती अँसेस्टर प्रॉपर्टी असते आणि ती त्यांच्याकडे आत्ता आलेली आहे, पण अनेक वर्ष ते घर बंद आहे. तर तिथे काही प्रत्येक वेळेला एंटिटीज असतात असं पण नाहीये, पण त्या जागेमध्ये सगळं संथ होऊन गेलेलं असतं किंवा त्याची ऊर्जा सगळी स्थिर होत, तिथे काही हॅपनिंग नाहीच आहे ना. तिथे ऊर्जा सकारात्मक होण्यासाठी काही घडलेलंच नाहीये ना. मग तिथे मात्र आपण सांगतो की इथे तुम्ही छान सगळं घर छान रिन्युएट करून घ्या, त्याची दुरुस्ती करून घ्या. हे सुद्धा सर दिसतं, व्यवस्थित दिसतं की त्या घराची थोडीशी दुरुस्ती करून घेणं, रंगरंगोटी करणं, आणि मग त्या घरामध्ये छान एखादं अगदी छोटीशी सत्यनारायण का होईना पण अशी पूजा करून मग घरात राहायला जा तुम्ही, असं सुद्धा मेसेजेस घराकडनं येतात. आणि त्यांनी सुद्धा ऊर्जेमध्ये लगेच फरक पडतो. पण हेही सांगितलं जातं, हे सुद्धा जाणवतं. मी म्हटलं तसं की काही वेळेला एंटिटीज पण असतात अशा जागांमध्ये, पण सगळ्याच ठिकाणी असतात असंही काही नाही. अनेक वर्ष ती जागा जर बंद असेल, गावाकडची एखादी वास्तू असेल, तर तिचा पूर्ण, आपण जसं म्हणतो की जीर्णोद्धारासारखं, तसं त्या ऊर्जेला सुद्धा छान ऊर्जितावस्था आपण आणू शकतो, तिला पॉझिटिव्ह करू शकतो आपण. आपल्याकडे असे भरपूर आपल्याकडे मार्ग आहेत आणि तुम्ही तिथे त्याचा रेग्युलर वापर करू शकता. आणि आता समजा हे तर झालं गावाच्या बाबतीत, पण आजकाल सिटीज मध्ये जर पाहायचं म्हटलं तर एकाच जागेत भरपूर सारे घर असतात, फ्लॅट्स असतात, आणि आजकाल म्हणजे स्वतःची जागा घेऊन घर बांधणं तर काही शक्य नाही मोठ्या सिटीमध्ये. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? नाही, आता माझ्याकडे जवळजवळ तुम्हाला 5-6 केसेस मी सांगते की ज्यांनी छान सगळ्या सोसायटीतल्या मेंबर्सनी एकत्र येऊन माझ्याकडे त्यांच्या पूर्ण सोसायटीची ऊर्जा चेक करून, म्हणजे त्याच्यामध्ये मग आमचं लवकर वेळेत होईल का, आम्ही अमुक एक बिल्डर अपॉइंट केलेला आहे आणि मग आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित त्याचा मोबदला पण मिळेल ना, आणि आमची घरं व्यवस्थित वेळेत मिळतील ना आम्हाला,
असे सगळे प्रश्न विचारतात आणि त्यांना सगळ्यांना सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट्स आलेले आहेत सर, की तशाप्रमाणे गोष्टी घडलेल्या Okay. आहेत की येस 2 वर्षात होईल. काहींच्या बाबतीत दिसतं की 5-5 वर्ष अजूनही नाही होऊ शकत आहे तुमचं रिडेव्हलपमेंटचं काम, ते रखडलेलंच दिसतंय. अशा अनेक गोष्टी दिसतात, समजतात त्यातून. मी म्हणते की हे काही कुठलं असं जादूटोणा नाहीये किंवा काहीच नाहीये, पण हे जे टेक्निक आहे त्यांनी तुम्हाला एक थोडीशी दिशा मिळते, तुमच्या निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत होते, इतकंच आहे. त्यामुळे मग लोक विचार करतात की नाही अजून एवढ्यात रिडेव्हलपमेंट होणार नाहीये, तर मग आपण दुसरं काहीतरी थांबूयात, दुसरं काहीतरी पर्याय बघूयात, असे अनेक लोक डिसिजन घेतात या सगळ्यामधून. आणि एवढं मात्र आहे की स्वामींच्या कृपेने छान आत्तापर्यंत ज्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे त्यांना सगळ्यांना चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की अनेक लोकांनी माझ्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या वास्तूंचे करून घेतलेले आहेत. परवाच एक जण माझे क्लायंट आहेत जे परदेशात असतात, तर त्यांनी मला त्यांची 4 घरं वेगळी दाखवली की आम्हाला आता अजून एक नवीन घर घ्यायचंय, तर ह्याची ऊर्जा तुम्ही बघून सांगा. तर त्यातली 2 मी त्यांना नाही म्हणून सांगितली आणि मग म्हटलं या 2 पैकी तुम्ही ऑप्शन कुठला निवडाल ते तुम्हाला हरकत नाहीये करायला. असे पण अनुभव येतात सर. त्यामुळे तुम्ही घर घेण्याच्या आधी जर ऊर्जा चेक केली तर तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं आहे. कारण आज तुम्ही म्हणालात तसं की मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि घर ही गोष्ट अशी आहे की आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात एकदाच फार तर 2दाच म्हणजे असं आपला तो प्रसंग असतो आणि आपली सगळी पुंजी आपली असते ती त्यासाठी आपण लावलेली असते. त्यामुळे घर ही सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असते आणि गरजेची पण गोष्ट आहे ती. त्यामुळे तिथे मात्र सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच बघितल्या तर तुम्हाला नक्कीच उपयोग होतो त्याचा. समजा आता नॉर्मली जर बोलायला गेलं तर अशा काही गोष्टी असतील ना की त्या तुमच्या लक्षात आल्या असतील की जर समजा आपण एखादी नवीन वास्तू घेतोय तर त्यावेळेस या गोष्टी तरी चेक केल्याच पाहिजे. हो, आता वास्तुशास्त्राप्रमाणे जर बघायला गेलं तर सगळ्या त्या एक अगदी बारकावी गोष्टी बघतात. पण आपण जेव्हा टेलिपॅथीमधून बघतो तेव्हा सगळ्यात पहिलं आपण ऊर्जाच बघतो, म्हणजे कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. आणि मग आपण त्या वास्तूशी जेव्हा बोलायला लागतो, संवाद साधतो, त्यावेळेला आपण हे सगळे फ्युचरमधलेही प्रश्न त्यांना विचारतो की ही घेणारे जे मालक आहेत त्यांना ही आर्थिकदृष्ट्या लाभेल का, तुमचं सहकार्य राहील का, या ऊर्जेने त्यांना नक्कीच त्यांची प्रगती होणार आहे की नाही, असे प्रश्न सुद्धा आपण वास्तूला विचारतो सर. आणि ह्याचे सुद्धा आपल्याला खूप छान उत्तरं मिळतात बरेचदा वास्तूकडून. काही अडचणी असतील तर वास्तूकडूनच सांगितल्या जातात. अनेक लोकांच्या घरांमध्ये बघितलेले आहेत की रिलेशनशिपमध्ये गडबड आहेत, काहीतरी अडचणी आहेत, वादविवाद आहेत, भांडणं आहेत, तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला वास्तू मार्गदर्शन करते, म्हणजे वास्तूची ऊर्जा आपल्याला मार्गदर्शन करते आपल्याला, म्हणजे माझ्या माध्यमातून त्या लोकांना ती मदत करते नक्कीच. आणि तिथे सुद्धा लोकांना खूप फायदा होतो. म्हणजे मी म्हणते की त्यांनी अनेक लोक एकत्र येतात, नातेसंबंध सुद्धा सुधारतात त्यांचे, असे सुद्धा अनुभव आहेत सर त्यामध्ये. पण मग डायरेक्टली कसं रिलेशन असतं समजा वास्तूचं आणि ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत जसं रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतील किंवा पैशांचे प्रॉब्लेम असतील, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतील, तर यांचा संबंध कसा आहे? आता ह्याचा संबंध इतर गोष्टींशी सुद्धा असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त वास्तुदोष आहे म्हणूनच तुमची आर्थिक बाजू कुठेतरी कमकुवत आहे असं नसतं ना सर. तिथे तुमचं प्रारब्ध आहे, तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत, तुमचं स्वतःचं जसं आपण पत्रिका दोष म्हणतो, पितृदोष, अनेक गोष्टी आहेत. पण बरेचदा असं होतं की आपल्याला त्या ऊर्जेकडून ह्या सगळ्या गोष्टी मात्र समजतात. पितृदोष असणं हे सुद्धा अनेक वास्तूच्या लोकांनीच मला सांगितलेलं आहे की त्यांना ते काहीच करत नाहीत, म्हणजे पितृदोष आहे आणि पितरांचं काही करत नाहीत, श्राद्ध पक्ष किंवा या गोष्टी मानत नाहीत, केल्या जात नाहीत, कुळाचार पाळले जात नाहीत, अशा अनेक गोष्टी वास्तूकडनंच सांगितल्या जातात. आत्ता मी लेटेस्ट एक त्याचं पण उदाहरण देते की एक माझेच विद्यार्थी आहेत, खरं ते माझ्याकडे शिकले पण तरी त्यांच्याकडे खूप अडचणी येत होत्या, म्हणून त्यांनी असंच मला सांगितलं की रिलेशनशिप म्हणजे त्यांच्या भावामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद होते थोडेसे, आणि मला म्हणाले की वास्तू बघून सांगा तुम्ही की काय होते. तर मला सारखं नवस फेडायला सांग एवढाच मेसेज होता. मी त्यांना म्हटलं सर कोणाचा तरी नवस बोललेला फेडायचा राहिलेला आहे. म्हणले अहो मॅडम मला 22 वर्षांची मुलगी आहे आणि मीच तिच्या जन्माच्या वेळेला बोललेलं नवस आणि 22 वर्ष झाली आहेत मी अजून तो नवस फेडलेला नाहीये. त्यामुळे मी म्हटलं अहो सर तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये अडचणी येतात हे मला तुमच्या वास्तूने सांगितलं. म्हणे अहो मी तुम्हाला सांगतो की 4 महिन्यांपूर्वी मी फ्लाईटचं बुकिंग केलं होतं, घरात मी ओटीचं सामान, साडी चोळी सगळं घेऊन ठेवलंय देवीचं, पण आमचा योग नाहीये म्हणाले. म्हणलं नाही पण तुमच्या सगळ्यावरती मार्ग तोच असतो की तुम्ही देवीला जाऊन या आणि तिलाच सांगा आता की बाई ग तुझंच आता तूच आम्हाला दर्शनासाठी येण्यासाठीचे मार्ग सगळे मोकळे कर आणि आम्ही तुझ्यापर्यंत येऊन पोहोचू दे आणि माझा नवस तूच पूर्ण करून घे असं बोला म्हटलं. आता दुसरा त्याच्यावर इलाजच नाहीये. अशा अनेक गोष्टी आपल्याला वास्तू करून, आता ह्याचा वास्तूशी तसा म्हणायला गेला तर काही संबंध नाहीये,
पण ते पण थोडे असे आश्चर्यचकित झाले. ते म्हणले की अगदी बरोबर आलेलं आहे की म्हणे मी आत्तापर्यंत म्हणे 22 वर्षात मी 5-6 वेळाच असा प्रयत्न केलाय की जाऊयात, पण काहीतरी अडचणी आल्यात आणि मी जाऊ शकलो नाही. आणि आत्ता 4-5 महिन्यांपूर्वी सुद्धा आम्ही सगळी तयारी केली आणि मला अगदी फ्लाईटचं बुकिंग केलेलं पण कॅन्सल करावं लागलं. असे पण अनुभव येतात सर. ओके. पण मग घराची ऊर्जा चेक करताना तुम्ही नेमकं काय करतात? म्हणजे दरवाजाची चेक करतात की पूर्ण घराची करतात की कोपऱ्याची करतात, कसं करतात? नाही, संपूर्ण घराची आपण एनर्जी चेक करतो. म्हणजे मी तर असं म्हणते की टेलिपॅथीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण घराची सैर करतो सगळी. म्हणजे कानाकोपरा बघतो आणि अक्षरशः म्हणजे आपण प्रत्यक्ष जेव्हा जाऊन जसा फील येईल ना तसा तुम्हाला घरात बसून सगळ्या टेलिपॅथीमधून समजतात गोष्टी, जाणीव होते की या घराची ऊर्जा कशी आहे. आणि लिटरली आम्ही कानाकोपरा, प्रत्येक रूम, तिथली ऊर्जा सगळी बघतो त्याच्यामध्ये. ओके. पण मग असं कधी झालंय का की एखाद्या वेळेस एखाद्या घराने नाही म्हटलंय कनेक्ट व्हायला किंवा काय? हो. आतापर्यंत सर माझ्याकडे जवळजवळ अनेक घरं मी बघितलेली आहेत, वास्तूंची संवाद साधलेले आहेत, पण मी त्या संपूर्ण याच्यामध्ये 2 जणांचे मी आलेली फीस परत केलेली आहे. कारण मला खूप रेझिस्टन्स येत होता आणि मला नाहीच कनेक्ट होता आलं. माहिती नाही त्याला काय कारणं आहेत. त्याची कारणं त्यातल्या एकांच्या घराचं मला कारण नंतर कळलं की त्यांचे मिस्टर अचानक गेले होते आणि त्यांचा तिथे काहीतरी प्रेझेन्स आहे अजूनही किंवा असं त्यांच्याकडून मला कळलं. मला हे करताना काहीच कळलं नव्हतं कारण मी तिथे कनेक्टच होऊ शकले नव्हते. पण त्यांच्याकडून मला नंतर हे समजलं होतं. कदाचित त्या घराच्या ऊर्जेला किंवा त्या एंटिटीला नको असेल कनेक्ट होणं म्हणून. आणि अनेक वाद पण होते त्या घरामध्ये, त्यामुळे त्या घराला मी नाही कनेक्ट होऊ शकले. त्यांना मी असंच फीस परत करून टाकली होती. आणि अजून एका घराला सुद्धा मला काहीच आलं नव्हतं, काहीच नाही. म्हणजे त्या ज्या लेडी माझ्याकडे आल्या होत्या तर त्या पण म्हणाल्या की मॅडम असं का होतंय, त्या थोड्या घाबरल्या. मी म्हटलं मला खरंच माहिती नाहीये. म्हणजे मी उगाच तुम्हाला असं काहीतरी सांगणार नाही की तिथे काही आहे काही नाहीये, पण माहिती नाही. पण ती ऊर्जाच माझ्याशी कनेक्ट व्हायला तयार नाहीये. त्याला काही कारण असू शकतात. मला ते कारण नाही माहिती म्हटलं, पण नाही होता आलं मला कनेक्ट. पण तुमच्या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही एकदम जेन्युइन आहात. हो. उगाच फसवेगिरी करायमध्ये काय अर्थ नाही. जे असेल ते तुम्ही क्लिअरली सांगितलं. ओके. आता हे सगळं झालं आपल्या स्वतःच्या घराबद्दल. पण बऱ्याच वेळेस असं असतं की आपण भाड्याच्या घरात राहतो किंवा शिफ्ट होत असतो घडी. तर त्यावेळेस काय केलं पाहिजे? हो, आपल्याला भाड्याचं घर असलं तरी काही फरक पडत नाही किंवा आपल्या व्यवसायाची जागा असेल तरी काही फरक पडत नाही. आपल्याला त्याच्यासाठी माहिती लागते. एक तर हे टेलिपॅथी आहे, पण आपल्याला माहिती काय लागते तर तुम्ही ज्या घरात राहायला जाणार आहात त्या घर मालकांचं नाव आणि जी व्यक्ती ते भाड्याने घेणार आहे त्या व्यक्तीचं नाव आणि थोडी माहिती, एवढंच फक्त आपल्याला लागतं. आपल्याला फोटोही लागत नाहीत त्या वास्तूचे किंवा काही बघायला लागत नाही. तसंच तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी पण करू शकता. कारण बरेच जण माझ्याकडे हॉटेलवाले येतात किंवा दुकान, एखादं शॉप घेतलेलं आहे रेंटवरती, असे लोक सुद्धा आधी ऊर्जा चेक करून घेतात आणि मग ते रेंटवर घेण्याचा विचार करतात. तर तुमची वास्तू स्वतःची आहे किंवा तुम्ही भाड्याने घेणार आहात ह्यांनी तसा काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला ही बेसिक इन्फॉर्मेशन त्यासाठीची लागते फक्त. ओके. आणि तेही चेक करता येतं त्याचं काही? हो, तेही चेक करता येतं आपलं. हो, तेही चेक करता येतं. आता कधी कधी काय होतं ना की घरात काही गोष्टी वारंवार घडत असतात. सपोज एखादी ट्यूबलाईट असते ती सारखी बंद पडत असते, लोक त्याचाही विचार करतात. किंवा एखादी काच असते ती अचानक फुटत असते. म्हणजे अशा काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. त्याचा काही अर्थ असतो का? घडतात, त्या दिसतात. बंद पडलेले गॅजेट्स असतात, ते सांगतात लोक की घराची ऊर्जा सांगते की हे फेकून द्यायला सांग. एकांचं आता मी घराचं कम्युनिकेशन असं 1-2-3 महिन्यांपूर्वी केलं होतं. त्यांच्याकडे तर त्या म्हणाले आमच्याकडे 4 लॅपटॉप बंद आहेत आणि आम्ही तसेच ठेवले. म्हणलं ते का ठेवले तुम्ही? आणि बेडरूम मध्ये अगदी जिथे झोपतात तिथे जवळच ठेवले होते आणि त्यांना अनेक अडचणी कामामध्ये येताना जाणवत होत्या. आता म्हटलं एक तर ते दुरुस्त करून तुम्ही वापरा किंवा मग ते सगळे लॅपटॉप तुम्ही देऊन टाका. म्हटलं चक्क भंगारात देऊन टाका. तर त्यांना ते इतकं पटलं. त्या म्हणलं की तुम्हाला कसं काय माहिती की, आणि गॅजेट्स म्हणलेत पक्के तुमच्याकडे एक तर फोन, लॅपटॉप यापैकी काहीतरी तुमच्या घरात बंद अवस्थेत पडलेलं आहे. म्हटलं काहीतरी नळ गळती असते तर ही पण एक साईन खूप चांगली नाहीये. म्हणजे वारंवार प्लंबिंगचं काहीतरी तुम्हाला इश्यूज येणं, पाणी गळणं किंवा आपण म्हणतो ना सांडपाणी सगळं साठसून राहणं, तर हे सगळं सुद्धा एक थोडेसे एक संकेत असतात निगेटिव्ह याचे. त्यामुळे त्यावेळेला पण ते पण दिसतात आणि मग तेव्हा ते पण सांगायला लागतं की वारंवार ही दुरुस्ती करून घ्या. किंवा मग ऊर्जा चेक करताना घरात बाकी काही अडचणी असतील तर त्याही आपल्या लक्षात येतात. पण वस्तूंचं तर सर खूपदा येतं. एकांच्या घरी मला त्रिकोणी घड्याळ दिसलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की हे काहीतरी चांगलं ह्याचं नाही आणि कलर्स पण त्यातले खूप खटकत होते. तर मी म्हणलं नका, तुमच्या घराच्या ऊर्जेला हे नको आहे असं त्यांनी सांगितलेलं. मग त्यांनी ते काढून टाकलं. त्यांच्या घरात अनेक वर्ष मुलीचं लग्न ठरत नव्हतं. अशा खूप अडचणी येतात लोकांना आणि ह्या समस्या खूप आहेत लोकांना. पण
परत एकदा सांगते की हे कुठलंही असं शास्त्र नाही की वास्तुशास्त्रासारखं आपल्याला ह्याच्यावरती रेमेडीज मिळतीलच असं नाहीये, पण आपल्याला ऍटलिस्ट कुठला भाग आपला थोडासा एफेक्टेड आहे हे मात्र आपल्याला टेलिपॅथीमधून नक्की समजतं सर. ओके. आता तुम्ही बोलता बोलता कलर्स बद्दल बोलला, हो तर हे कलर्सही मॅटर करतात का म्हणजे हो घराचे? खूप करतात. घरांच्या ऊर्जेकडून सांगितलं जातं या रंगाचे पडदे घरात नको आहेत, किंवा सोफ्याचे कुशन्स असे नको आहेत, हे बदलायला सांग, हे रंगीत आणायला सांग, हे खूप पांढरं पांढरं केलेलं आहे घरामध्ये, असे अनेक आणि माझं काम फक्त त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवणं आहे. तिथे माझी लॉजिकल माइंड मी मध्ये आणतच नाही, किंवा हे कसं हे सांगू का ते, सांगितलं, हे हा. का सांगितलंय हा मी विचारच करत नाही. ती आता मला सवय लागली. सुरुवातीला मला पण असं खूप ऑड व्हायचं की असं काय सांगू मी, ते म्हणतील तुम्हाला काय करायचं आमच्या घरात कुठच्या रंगाचे बरोबर. पडदे लावायचे किंवा काय. पण त्यांच्याच बोलण्यात असं लक्षात आलं की अहो नाही, माझी बायको कित्येक दिवस म्हणते की ते पडदे आपण बदलूयात, आपण या रंगाचे पडदे घरामध्ये आणूयात किंवा काय. सो त्यांच्याकडूनच त्याचं उत्तर मला मिळतं, आणि मग ते घराच्या ऊर्जेला मान्य असतं की येस हे कलरफुल आणा, पांढरं नकोय सगळं. अशा गमतीशीर गोष्टी पण समजतात घरामधून. वादविवाद असतात अनेक घरांमध्ये, नातेसंबंधांमध्ये काहीतरी बिघाड असतात तर ते समजतात त्याच्यामध्ये. काही वेळेला पर्सनल गोष्टी पण समजतात, पण एथिकली ते चुकीचं आहे म्हणून आपण फक्त त्या गोष्टी काही वेळेला सांगत नाही, पण समजतात त्या गोष्टी सुद्धा. पण एखादा असं विचित्र अनुभव की तो कॉमेडी पण होता थोडा, तेव्हा काय? असा अनुभव मला नवरा बायकोंच्या यातूनच, पण तो मी घराशी नव्हता संवाद साधलेला, तो मी एका डॉगशी संवाद साधला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की हे दोघं जण असे कचा भांडतात म्हणे, आणि आता हे डिवोर्स पर्यंतचं प्रकरण चाललेलं आहे म्हणे, सारखं म्हणे ते हेच गोष्ट बोलतात म्हणून म्हणे मी दोनदा तो घरातनं निघून गेला होता. त्यांचं डॉग छोटासा होतं, ते काहीतरी वेगळ्याच जातीचं होतं, असं खूप केसाळ असतं तसं होतं ते. आणि ते म्हणे मी दोनदा घरातनं निघून गेलेले म्हणे, तरी यांना अक्कल येत नाहीत, अशा शब्दात ते आपल्याशी बोलतं हा काही वेळेला. तर म्हणे तुम्हीच त्यांना म्हणे लास्ट वॉर्निंग द्या की तुम्ही जर नीट राहिलात या घरामध्ये तरच मी राहीन, नाही तर मी काही राहणार नाही या घरामध्ये. असे पण गमतीशीर मेसेजेस येतात, आणि ते असे इनोसंटली कबूलही करतात कपल्स मग की हो असं आहे आमच्यामध्ये, आणि येस या गोष्टी आम्ही करू आमच्यामध्ये बदल किंवा काय. मग सो प्राण्यांसाठी सुद्धा एकत्र येणारे ते कपल मी बघितलं, म्हणजे की नाही म्हणजे आम्ही आता जरा गुण्या गोविंदाने नीट राहू, घरामध्ये वादविवाद करणार नाही, असे पण अनुभव येतात. अजून एक आत्ता मध्यंतरी मला एक आलेला अनुभव म्हणजे एकांचा असंच एक बोका होता, आणि इतका सुंदर असा पर्शियन कॅट होता म्हणजे, आणि त्यांच्या घरात असेच खूप इश्यूज होते, खूपच होते म्हणजे. तर काही वेळेला ते प्राणी त्यामुळे सुद्धा नैराश्यात जातात किंवा काहीतरी, तर काय झालं ऍक्च्युली त्यांना पण कळलं नव्हतं. तर 8व्या मजल्यावरूनच ते पडलं आणि ते गेलं बिचारं, म्हणजे 4 दिवसातच ते गेलं. तर तेव्हा त्याच्याशी बोलल्यावरती किंवा या सगळ्या गोष्टींमधून पण जाणवलं की ते घरातले सगळे वाद विवाद क्लेश आणि या सगळ्यातून ते हळूहळू नैराश्यात जायला लागलं, आणि नैराश्यातून त्यांनी असं केलं असं पण त्यांनी सांगितलं होतं. सो असे पण अनुभव येतात. ओके. काय खूप विचित्र पण येतात की आपल्याला ते पर्सनल गोष्टी काही समजतात पण बोलता येत नाहीत, सांगता येत नाहीत. काही वेळेला सांगाव्या पण लागतात की हे करा, हे करण्याची गरज आहे आता. आणि त्यांना खूप आश्चर्य वाटतं की इतकी पर्सनल गोष्ट कशी काय माहिती आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला कशी कळली, पण समजतात त्या गोष्टी नक्कीच. आता या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या, पण आता थोडंसं सिरियस बोलूया की समजा एखाद्या घरात जर एखादी घटना घडलेली असेल, चोरी घडलेली असेल किंवा काही घडू शकतं, समजा कृत्य घडलेलं असेल, तर तशा वेळेस आपण त्या वास्तूची मदत घेऊ शकतो का? घेऊ शकतो सर, पण मी इथे सांगते की लोक ना हरवलेल्या वस्तू, हरवलेल्या व्यक्ती या सगळ्यांशी आपण खरं तर टेलिपॅथीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेऊ शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो घरी येण्यासाठी. पण मी हे करत नाही, कारण लोक इतके त्रास देतात या गोष्टीसाठी की पण सहजपणाने झालं तर मी नक्कीच त्यांना मार्गदर्शन करते. तसं एकांचं मध्यंतरी जवळजवळ 10 तोळ्याचं मंगळसूत्र त्यांचं असंच चोरीला गेलं होतं, आणि मला टेलिपॅथीमधून समजलं होतं की ते घरातच आहे. मी त्यांना परत सांगितलं की तुम्ही कानाकोपऱ्या सगळ्या घराचा चेक करा, आणि तुमच्या घरातच आहे. त्यावेळेला मला असं वाटतं टेलिपॅथीमधून घराची कुठली दिशा हे सुद्धा समजलं होतं, आणि तिथेच त्यांना 2 दिवसांनी सापडलं ते. पण मी म्हणलं तसं की लोक यातून खूप त्रास देतात, आणि अगदी असं आपलं मानगुटीवर बसल्यासारखेच शोधून द्या. म्हणजे मी मागच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलंय की एका मुलीचं मांजर असं सुंदर होतं, ते सुद्धा पर्शियन कॅट, ग्रे कलरचं, आणि त्याला एक दुसऱ्याने उचलून नेलं कोणीतरी. आता ते उचलून नेलंय, चोरून नेलंय, ह्याला आपण काहीच करू शकत नाही, ते आपला पण नाही येऊ शकत.
म्हणजे आपल्याकडे हे टेक्निक सुद्धा आहे की टेलिपथीच्या माध्यमातून आपण गोल्डन कॉर्ड नावाच्या एका टेक्निकनी हरवलेला माणूस, हरवलेली वस्तू, त्याची ऊर्जा आपण आपल्यापर्यंत आकर्षित करू शकतो आणि ती पुन्हा घरापर्यंत येऊ शकते किंवा ती कुठे आहे हे आपल्याला त्यातून जाणून घेता येतं. पण मी त्यातून तिला सांगितलं की अगं जो उचलून त्याला नेलेला आहे, तर ती मुलगी हॉस्पिटलाइज होती, तिने मला 40-45 कॉल केले होते की तुम्ही काही करा. पण मी म्हटलं का हे शक्य नाहीये, म्हणजे तू आता हे सत्य आहे, स्वीकारणं एवढं एकच तुझ्या हातात आहे की ते आपला पण नाही आता येऊ शकत जर त्याला कोणीतरी चोरून नेलेलं आहे. तर असे सुद्धा अनुभव येतात. आणि चक्क मला दिसलं होतं की त्याला व्यवस्थित उचललेलं आहे, असा तरुणच मुलगा होता, त्याने उचलले आणि स्वतःच्या घरी नेलेले ते. आणि असं कधी होतं का की एखादं घर काही लोकांना अपोज करतं की तुम्ही आत येऊ नका किंवा थांबू नका किंवा काय? आपण भाड्याच्या घरात जातो किंवा काय? एका लेडीज होत्या मला असं म्हणायच्या की मला या घरातच नाही राहावं असं वाटत म्हणे. आणि म्हणे मला सगळ्यांनी असंच वेड्यात काढलं की नाही ग, आम्हाला काही असं जाणवत नाही, तुलाच कसं जाणवतंय फक्त. तर म्हणे मला नाही, इथे मला काहीतरी अनइझी फील होतं, मला काहीतरी वेगळं जाणवतं. म्हणजे मला भीती पण वाटते असं नाही, पण मला हे जाणवतं की सेम जसं तुम्ही आता म्हणाल, जसं की तू या घरात राहू नको, तू बाहेर जा, तू इथे राहायचं नाही, तू इथे रेंटवरच राहत होते ते. तर त्यावेळेला मी सांगितलं, पण तिथे पण अशी एंटिटी नव्हती सर मला दिसलेली काही, पण त्या ऊर्जेची इच्छा नव्हती की त्यांनी तिथे राहावं. कदाचित मालकांनी राहावं अशी असेल किंवा जागा ती मोकळीच राहावी अशी असू शकेल त्या घराच्या ऊर्जेची इच्छा. पण त्यांनी पण नंतर घर सोडलं. आणि त्या म्हणाल्या की मला मात्र हे अनुभव खूप आले आणि मला सगळ्या घरातल्यांनी म्हणावं वेड्यात काढलं, म्हणून मी तुमच्याकडे एकदा म्हणलं विचारावूया की चेक करूयात आपण. आणि ते तसंच निघालं होतं. तिथे पण काही एंटिटी नव्हती, पण ती नव्हती घराची इच्छा की यांनी इथे राहायचं बस. असे पण अनुभव येतात, खूप सारे आहेत सर. म्हणजे मी आतापर्यंत ऑलमोस्ट 500 घरांशी तरी बोललेली आहे जवळजवळ. आणि खूप आहे, म्हणजे आपल्याला एक पॉडकास्ट पुरणारच नाही त्यासाठीचा, इतके अनुभव आहेत. खूप काही खूप गंभीर पण आहेत, काही लोकांना खूप म्हणजे अगदी मृत्यूपर्यंतचे काही त्रास झालेले आहेत त्या एनर्जीमुळे, काही एंटिटीज आहेत त्याच्यामुळे, असे सुद्धा अनुभव आहेत. तर खूप म्हणजे त्यातून आपल्यालाच खूप शिकायला मिळतं आणि अनेक लोकांना त्याच्यातून अडचणी किती आहेत ते जाणवतं. आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा ही ऊर्जा आपल्याला मदत करते, हे पण त्याच्यातूनच समजतं. हे कसं करतात म्हणजे तुम्ही अडचणीतून बाहेर कसं पडतात? येस, आपण घराच्या ऊर्जेलाच विचारतो की बाबा आता तूच सांग ह्याच्यावर काय रेमेडी आहे, मग त्यांनी काय केलं तर ह्याच्यातून त्यांना ह्या आत्ताच्या प्रॉब्लेम मधनं ते बाहेर पडू शकतील. किंवा आता छोटेसे काहीतरी बदल, काही वेळेला रेमेडी ही घराकडनं सुद्धा येते सर आपल्याला, काही वेळेला नाही येत. आता एकांच्याकडे मला असंच, हे मी म्हणलं पुन्हा सांगते की वास्तुशास्त्र नसलं तरी सुद्धा त्यांच्या इथे पाण्याची टाकीच त्यांची आग्नेय दिशेला होती. आता हे थोडंसं आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की आग्नेय दिशेला पाणी हा बेसिक वास्तुशास्त्राप्रमाणे बघायच्या गोष्टी म्हणल्या तर त्यात येतं. तर ते मला वास्तू म्हणजे त्या ऊर्जेकडूनच समजलं होतं. आणि मग त्यांना मी सांगितलं होतं की ताबडतोब तुम्ही तिथली फक्त टाकी बंद करा आणि हलवा कुठेतरी, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा इथे उपायच नाहीये काही, की तेवढं थोडा तुम्हाला खर्च करावा लागेल. एकांच्याकडे असाच मला उतार खूप दिसला होता, तर तो समोर खड्डा नको म्हणून मी त्यांना सांगितलं की खड्डा भरून काढा. तर अशा अनेक गोष्टी समजतात आपल्याला. ओके. आणि समजा आता वास्तुशास्त्र ही एक वेगळी गोष्ट आहे आणि जसं तुम्ही सांगितलं वास्तू टेलिपॅथी ही एक वेगळी गोष्ट आहे. तर कुणी वास्तुशास्त्र केलं पाहिजे आणि कुणी वास्तू टेलिपॅथी केलं पाहिजे? माझ्याकडे अनेक वास्तुशास्त्रज्ञ आहेत, ते कोर्स करतात, कारण त्यांना दोन्ही माध्यमातून उपयोग होतो. म्हणजे ते उलट आहे, प्रत्यक्ष जाऊन वास्तू बघण्याच्या अगोदर बरेच लोक माझ्याकडनं हे टेक्निक शिकतात आणि आधी घरून टेलिपॅथी करतात, साधारण अंदाज घेतात एखाद्या त्या वास्तूचा, एनर्जी चेक करतात आणि मग प्रत्यक्ष जाऊन तिथे बाकीच्या अगदी डिटेलमध्ये सगळ्या वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी बघतात. त्यांना दोन्हीचाही फायदा होतो, नक्कीच होतो. पण मग एखादा हे जर असेल, समजा गृहस्थ असेल, तर त्याने कोणता डिसिजन घ्यावा की मी आधी वास्तू टेलिपॅथी केलं पाहिजे की वास्तुशास्त्र बघितलं पाहिजे? लोकांवर आहे. आणि असं पण आहे पण सर की मी परत सांगते की आपल्या टेलिपॅथीची एक मर्यादा आहे, तिथे ती संपते. म्हणजे थोडक्यात म्हणजे पण जर मला खूप असे काही वास्तुदोष आहे असा जर त्या ऊर्जेकडून मेसेज आला तर मग मी चक्क त्यांना सांगते की नाही,
तुम्ही एखाद्या चांगल्या वास्तुशास्त्र तज्ञाकडे जा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. हे सुद्धा मला टेलिपथीमधून सांगितलं जातं. पण मी म्हणलं तसंच की टेलिपथीला तेवढी फक्त मर्यादा आहे, कारण बाकीच्या गोष्टी करणं किंवा आता एंटिटीज वरती पण काही करण्याच्या आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण ते टेलिपथी करत नाही. पण एक चांगली गोष्ट म्हणजे की आपण सुरुवातीला चेक करून घेऊ शकतो की वास्तुशास्त्राचे काही जे उपाय असतात ते खूप कॉस्टली असतात, तर त्याच्यापेक्षा आपण हा एक मार्ग निवडू शकतो. सुरुवातीला एक चेक करून घेऊ शकतो, त्यातून छोटासा बदल करून जर आपल्याला सोल्युशन मिळत असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे. येस. आता सायलीजी, आपण वास्तूंबद्दल बोललो, अॅनिमल्स बद्दल बोललो, पण आपण व्यक्तींशी संवाद साधू शकतो का टेलिपथीच्या माध्यमातून? हो, आपण साधतो. आपल्या नकळतपणाने आपण सगळे साधत असतो खरं तर टेलिपथी. कारण आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल तर आपण कित्येकदा सहज म्हणतो की कोणातरी फोनवर, अरे काय टेलिपथी आहे, मी तुझीच आठवण काढली होती आज, किंवा मी तुला फोनच करणार होते. आपण असं सहज म्हणतो. तर खरंच ही टेलिपथी आहे. त्यामुळे असं बरेचदा होतं की आपण व्यक्तीशी बोलू शकतो, व्यक्तीच्या ऊर्जेशी आपण कनेक्ट होऊ शकतो. आता पुन्हा एकदा की फक्त हे नाते संबंधांमध्येच होतं का, किंवा जिथे रक्ताचं नातं आहे तिथेच आपण फक्त कनेक्ट होऊ शकतो का, असं अजिबात नाही. आपल्या मित्रमैत्रिणीशी पण आपण होऊ शकतो, किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकाची आपल्याला आठवणी अचानक येऊ शकते. सो आपण असं व्यक्तींशी बोलू शकतो. आपण गेलेल्या लोकांच्या आत्म्याशी सुद्धा खरं तर संवाद साधू शकतो टेलिपथीच्या. हो, आपण साधू शकतो, पण मी ते करत नाही. कारण पुन्हा एकदा सांगते, जसं आपण घरामध्ये काही एंटिटीज दिसल्या तर शेवटी ती एक थोडीशी वेगळी ऊर्जा आहे, आणि त्याचं स्वरूप कसं असेल किंवा ती आपल्याला हार्म करणारी असेल की नाही, त्यामुळे आपण त्या विषयाची परीक्षा घ्यायची नाही आणि आपण लांब राहायचं. हे माझं तत्व मी पाळते. म्हणून मी फक्त गेलेल्या लोकांच्या आत्म्याशी फक्त संवाद साधत नाही. अदरवाईज आपण असा जिवंत कोणाही व्यक्तीशी, आपण कुठेही जगाच्या पाठीवर असणाऱ्या व्यक्तीला आपण ठरवून एक मेसेज पाठवू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी मी असं म्हणेन की सगळ्या प्रेक्षकांनी एक छोटासा एक असा अनुभव घ्यावा की सगळ्यांनी शांत बसून एका जागेवरती आधी 10 श्वास मोजायचे, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, आणि त्यानंतर तुम्ही अनेक दिवस ज्या व्यक्तीला भेटले नाही आहात त्या व्यक्तीची आठवण, कोणी असेल, मित्रमैत्रीण असेल, कोणीतरी एक्स गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू शकतं, ब्रेकअप झालेलं तर अनेक लोक आहेत आपण बघतो, किंवा कोणीतरी नातेवाईक आपलं असू शकतं, त्याची आपण आठवण काढायची. आठवण काढून नुसतं थांबायचं नाहीये, तर आपण डोळे मिटून त्याची एक इमेज समोर आणायची, डोळ्यासमोर आणायची. शक्यतो त्याच्या डोळ्यात लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आपण डोळे मिटून, आणि त्याच्या डोळ्यांकडे बघून ते आठवून आपण त्याला एक मेसेज पाठवायचा टेलिपथीच्या माध्यमातून की मला तुझी खूप आठवण येते आणि तू माझ्यापर्यंत पोच, किंवा तू ये लवकर माझी भेट घेण्यासाठी म्हणा, किंवा तुम्हाला एक कॉल कर, असा एक मेसेज पाठवून बघा. तुम्हाला 24 तासात त्या व्यक्तीचा फोन कॉल येतो. असा माझा पण आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि टेलिपथी खूप गमती पण असे करते. घरातल्या घरात सुद्धा आता बरेचदा असं होतं की नकळतपणाने पटकन आज काय करायचं आहे, कुठे जायचं, तर घरात मी आणि मिस्टर असं पटकन बोललं जातं. तर तो खूप नकळतपणाने मेसेज एकमेकांना दिला जातो आता, किंवा कळतो, एवढं मात्र आहे. त्यामुळे हा प्रयोग सगळ्यांना करून बघायला सांगा की तुमच्या कोणी ओळखीच्या. ट्राय करणार. नक्कीच. आणि सगळ्यात एक गोष्ट मला एक विचारावीशी वाटते शेवटची, म्हणजे की आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो, पण आजपर्यंत तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही 500 पेक्षा जास्त घरांशी संवाद साधलेला आहे, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत का की जे सारख्या तुम्हाला सांगण्यात आलं की म्हणजे घरांना काय आवडतं बेसिकली, असं जर म्हटलं मी, तर या गोष्टी सगळ्यांनाच फायदेशीर. एक टिप्स म्हणून आपण जे म्हणू शकतो, तर नक्कीच घराची ऊर्जा तुमच्या सकारात्मक राहण्यासाठी किंवा असण्यासाठी, तर या सगळ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे स्वच्छता. अतिशय महत्वाचे. घर तुमचं किती साधं आहे हे काही फरक पडत नाही सर, पण तुम्ही घरातल्या वस्तू कशा ठेवलेल्या आहेत, घर किती स्वच्छ ठेवलेलं आहे, जाळ्या जळमट घरामध्ये नसणं, किंवा स्वच्छता असणं, केराची काय म्हणतो ना, अनेक लोकांकडे आपण बघतो की कचरा पेटी आहे म्हणून ती सुद्धा स्वच्छ केलेली नसते. पण सगळ्याच्या व्यवस्थित एक नियोजन करून ठेवून दिलेल्या गोष्टी. अनेक लोकांचे वॉर्डरोबमध्ये सुद्धा वाटेल तसे कपडे ठेवलेले असतात, तर तसं करू नका. तुम्ही व्यवस्थित रचून ठेवा कपडे. किंवा मी आत्ता मगाशी एक उदाहरण दिलं, जसं चपला वाटेल तशा लोकांकडे ठेवलेल्या असतात. काही लोकांमध्ये खरंच खूप फक्त चकचकीत घर असून उपयोग नाहीये, पण या सगळ्या गोष्टी बेसिक जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही पाळणं आवश्यक आहे. अनेक बायकांच्या घरामध्ये मी बघते की सगळ्यात तर चुकीची सवय आहे की
आपण जिथे शिजवलेलं अन्नपदार्थ आणून ठेवतो म्हणजे आपल्या डायनिंग टेबलवर आणून ठेवतो, डायनिंग टेबलवरती औषधं ठेवतात लोक. हे तर अतिशय चुकीचं आहे. स्वयंपाकघरात आणि डायनिंग टेबलवरती अजिबात औषधं ठेवायची नाहीत. म्हणजे हे अनेक वास्तुशास्त्रज्ञ पण तुम्हाला सांगतील आणि मी सुद्धा सांगते की हे सुद्धा आम्हाला बरेच वेळा ऊर्जेकडनं सांगितलं जातं. आणि बऱ्याच वेळेस नकळत ही गोष्ट घडते. घडते. आपण सहज त्या औषधं आपण डायनिंग टेबलवर डायनिंग टेबलवरच ठेवतो. पाणी शक्यतो मिळेल असं आग्नेय दिशेला ठेवू नका. घरात कुठलीही दुरुस्ती निघाली म्हणजे प्लंबिंगचं काही काम निघालंय किंवा इलेक्ट्रिक कुठलं तरी एखादं गॅजेट म्हणा किंवा एखादं गोष्ट बंद पडलेली आहे तर ती ताबडतोब दुरुस्त करा. एक तर ती पूर्ण काढून टाका, बंद करा किंवा ती दुरुस्त करा. म्हणजे काही लोकांकडे कित्येक दिवस बल्ब गेलेला असतो आणि तो तसाच बंद ठेवलेला असतो, पण तसं करू नका, तो बदला. पण लोक ह्याला एक छोटीशी गोष्ट म्हणतात आणि दुर्लक्ष करतात त्याकडे, पण तसं न करता छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना तर ह्यानी तुमच्या घराची ऊर्जा ही नक्कीच सकारात्मक राहते. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं पाहिजे. अनेक घरांमध्ये मी असं बघते की स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं जात नाही. रात्रीच्या वेळी तुमचा ओटा स्वच्छ क्लीन असला पाहिजे. मान्य मला की अनेक बायका आता काम करणाऱ्या असतात, दमून आलेल्या असतात, थकून आलेल्या असतात, पण जेवढा तुम्हाला तिथे पसारा कमी ठेवता येईल, शक्य होईल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नक्कीच. ओके, तर थँक्यू सो मच सायलीजी. खरंच खूप छान वाटलं आणि एकदम इंटरेस्टिंग किस्से होते. पण मला असं वाटतं की एकाच पॉडकास्ट मध्ये सगळं काही संपणार नाहीये. आपल्याला पुढचा पॉडकास्ट नक्कीच करावाच लागेल. तर खरंच थँक्यू सो मच वन्स अगेन. येस, थँक्यू सो मच. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून नक्कीच आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, ज्यांना कुणाला त्यांच्या घराच्या बाबतीत असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, ज्यांना कुणाला प्रॉब्लेम येत असेल, किंवा जसं सायलीजींनी सांगितलं की जे आपले पाळीव प्राणी असतात, जसं की पेट अॅनिमल्स असतात, त्यांच्याही बाबतीत जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच, मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की तुम्ही सायलीजींशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर तुम्हाला टेलिपॅथी शिकायचं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही सायलीजींशी कॉन्टॅक्ट करू शकतात. जसं त्यांनी सांगितलं की आजपर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त घरांशी संवाद साधलेला आहे. म्हणजेच त्यांनी आजपर्यंत 500 पेक्षा जास्त फॅमिलीजला हेल्प केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल घराशी रिलेटेड, प्राण्यांशी रिलेटेड किंवा रिलेशनशिपशी रिलेटेड, तर तुम्ही नक्कीच सायलीजींशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जसं मी त्यांना सांगितलंय की हा पॉडकास्ट पुरेसा नाहीये, आपल्याला त्यांच्यासोबत आणखी दुसरा एक पॉडकास्ट करायचा आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. याला जर खूप चांगले व्ह्यूज आले तर आपण सायलीजींना पुन्हा इन्व्हाइट करणार आहोत. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.